नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गूढ आयुष्याचं सरळ समाधान ही नवी मालिका आपण सुरू केलेली आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिषी यांत्रिक श्री माधव गुरुजी. पुन्हा एकदा आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूयात. नमस्कार. साईराम. आदेश. गूढ आयुष्याचं सरळ समाधान या नव्या भागामध्ये आज आपण उपासना आणि साधना याविषयी जाणून घेणार आहोत. अध्यात्माचं मूळ मानलं जातं खरं तर. काय आहे नेमकं उपासना आणि साधना यातील फरक आणि ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून नेमकं काय हा विषय आहे हे आपण समजून घेणार आहोत. पण त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला पुन्हा एकदा करून देऊ इच्छिते. गुरुजींबद्दल बोलायचं झालं तर श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर मार्फत दिल्ली इथून ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राजज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे. हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची परंपरा, ज्योतिषशास्त्राची परंपरा ते अगदी खूप छान पद्धतीने पुढे चालवत आहेत. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर इथं स्थित असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं जाऊ शकता. आणखीन एक गोष्ट आवर्जून मला इथे सांगायची आहे ते म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आता तुम्हाला लाभणार आहे. यासाठी ऑगस्टच्या 20, 21 आणि 22 ह्या 3 दिवसांची नोंद करून घ्या आणि पुण्यामध्ये कन्सल्टेशन जर तुम्हाला हवं असेल तर आत्ताच खाली दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. याशिवाय गिरनार यात्रा, दत्तपीठ, नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा या धार्मिक यात्रा श्री माधव गुरुजी नियोजित करत असतात. तर आपण सुद्धा याचा लाभ घेऊ शकता. स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसहित तुम्ही धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता. यासाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही नक्कीच संपर्क साधा. चला तर मग आजच्या विषयाकडे आपण वळणार आहोत. उपासना आणि साधना. मुळात गुरुजी हे अध्यात्माचं मूळ मानलं जातं. तर काय सांगाल, ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कशा पद्धतीने याकडे पाहिलं जातं? उपासना आणि साधना हे जर अध्यात्माचं मूळ आहे ना, तर ॲस्ट्रॉलॉजीचा हा श्वास आहे असं म्हणावं लागेल. कारण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कुठलीही गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये मार्गदर्शनाचं शास्त्र आहे आणि मार्गदर्शनाचं शास्त्र आलं की त्याच्यामध्ये प्रत्येक समस्या आल्या आणि त्या समस्येवरती मार्गदर्शन आलं. आता थोडक्यामध्ये समजून घ्यायचं असेल तर आपण बघूया की उद्या आपल्याला काही शारीरिक आजार झाला किंवा आपलं डोकं दुखायला लागलं किंवा आपल्याला ताप आला तर आपण त्यावेळेला डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांकडे गेल्यावर ते आपल्याला तपासतात आणि मग आपल्याला एक गोळी देतात, म्हणजे औषध देतात आणि ते औषध आपण घेतल्यानंतर आपण पूर्णपणे बरे होतो, म्हणजे की आपलं डोकं दुखायचं थांबतं आणि आपल्याला बरं वाटतं. म्हणजे शारीरिक अडचण कुठली आली तर ती शारीरिक अडचणीकरता आपल्याकडे डॉक्टर आहे किंवा वैद्यकीय ट्रीटमेंट आहे की जी तुम्ही घेऊन त्याच्यामधनं रिलीफ प्राप्त करू शकता. परंतु ज्यावेळेला मानसिक त्रास होतो किंवा अशा काही घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होतात ज्याच्यामध्ये मानसिक त्रास तुम्हाला होतो, त्याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक त्रास होतो आणि ह्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला ज्यावेळेला असं वाटतं की आता याच्याने आपण गांजून गेलो आहे आणि आपल्याला तर पुढे रस्ता मिळत नाही, त्यावेळेला निश्चितपणे ती तुमच्या आयुष्यामध्ये समस्या बनते आणि मग त्यावेळेला तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येता. मग या सगळ्या गोष्टींना जर काही मार्गदर्शन असेल किंवा या सगळ्या गोष्टीवरती उपाय म्हणून काही असेल, या सगळ्या गोष्टीवरती औषध म्हणून काय असेल, या सगळ्या गोष्टींवरती गोळी म्हणून काय असेल तर त्याच्याकरता जे दिलं जातं ती उपासना आणि साधना असते. म्हणजे आता याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण आपण बघायचं झालं तर याच्यामध्ये बघता येईल बघा की वाल्या कोळी जो होता त्या वाल्या कोळ्याचं आयुष्य काय होतं, म्हणजे की तो येणाऱ्या वाटसुरांना लुटायचा, त्यांना मारून टाकायचा, त्यांच्याकडनं सगळं धन वगैरे घ्यायचा आणि मग त्याच्या जीवनामध्ये नारद मुनी ज्यावेळेला आले आणि नारद मुनींनी त्याला प्रश्न विचारले. आपल्याला सगळ्यांना ती स्टोरी माहिती आहे की तुझ्या पापामध्ये कोण सहभागी आहे आणि त्याचे डोळे उघडले. मग त्यावेळेला तो म्हणला की आता मी काय करू, म्हणजे की त्या पापाचा डोंगर त्याला समजला. त्याला हेही जे कळलं की जगामध्ये जे आपण करतोय त्याचं पाप आपल्यालाच भोगायचं आहे. आपल्या काय घरच्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, म्हणजे की त्यांचं काय म्हणणं नाही की तू असं कमवून आण वगैरे. आणि मग हे सगळं ज्यावेळेला उजाडलं, ज्यावेळेला सगळ्या गोष्टीतून तो जागा झाला, त्यावेळेला जागा झाल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला की आता मी काय करू. आणि तुमच्याही आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही असे जागे होता मग त्यावेळेला वेगवेगळ्या कारणांनी जागे असाल, कधी सामाजिक गोष्टींनी किंवा तुमच्या आयुष्यामध्ये घडलेल्या ॲक्सिडेंट्सनी, आणि तुम्ही जागे झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला विचारता की आता ह्याच्यावरती मी काय करू, याच्यापुढे उपाय काय, तर त्यावेळेला त्यांनी त्यांना पूर्णपणे सांगितलं की आता तू रामनाम घे. मग तेव्हा वाल्याला ते रामनाम घेता येत नव्हतं, मग तो मरा 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 असा उलटा जप करायला लागला. म्हणजे थोडक्यामध्ये एक प्रॅक्टिकल आपण बघितलं तर त्या ठिकाणी त्याला काय दिलं गेलं तर त्याला उपासना दिली गेली, त्याला साधना दिली गेली की तू अखंड याच्यापुढे
पुढे आता प्रत्येक श्वासाबरोबर तुला राम बोलायचं आहे, राम नाही बोलता तर तुला मरा बोलायचं आहे, ही साधना ज्यावेळेला त्याला दिली त्यावेळेला वाल्या कोळ्याचा पूर्णपणे उद्धार झाला. आणि पुढच्या जीवनाचे म्हणजे त्याच जीवनामधल्या पुढच्या अंकामध्ये ते कोण आले तर वाल्मिकी ऋषी म्हणून आले. म्हणजे एवढा आमूलाग्र बदल फक्त उपासनेमध्ये आणि साधनेमध्ये ताकद आहे की तो तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकतो, तुमच्या आयुष्यामध्ये घडवता येतो. फक्त तुम्ही त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आणि ते मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. आणि ते मार्गदर्शन घेतल्यानंतर ती उपासना व साधना एवढा तुमच्या आयुष्यामध्ये चेंज आणू शकते. नाही, पण जसं तुम्ही म्हणता की योग्य मार्गदर्शन असणं खूप गरजेचं आहे, तर तुम्ही मानवी जीवनामधील ह्या सगळ्या समस्या आहेत या दूर जाण्यासाठी कशा पद्धतीने मग उपासना आणि साधना करायला हवी, काय नेमकं त्याबद्दल सांगाल? मॅडम, हा प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न पडेल की माझ्या जीवनामध्ये समस्या आहेत आणि उपासना आणि साधना ह्याच्याने त्या कशा काय सॉल्व्ह होतील. तर याची सायंटिफिक प्रोसिजर आपण कुठेतरी समजून घ्यायला पाहिजे. आता ज्या वेळेला समस्यांच्या बाबतीमध्ये हात घालायचं आलं किंवा समस्यांच्या बाबतीत विचारायचं म्हणलं तर जन्मलेल्या मुलापासून म्हणजे की म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये समस्या आहेत. असा एकही माणूस नाही की ज्याच्या आयुष्यामध्ये समस्या नाही. मग प्रत्येकाच्या ह्याच्यात समस्या काय, की विद्यार्थी दशेमधल्या समस्या आहेत त्या वेगळ्या आहेत. तरुणाईच्या समर्थ्य असेल तर कुठेतरी त्या समस्यांमध्ये ते निर्णय घ्यायला चुकत आहेत, कुठेतरी त्यांचं पॅरेंट्स बरोबर जमत नाही आहे. त्याच्यानंतर त्यांचं करिअर त्यांना करायचं आहे, त्या करिअरच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये पूर्णपणे की साशंकता आहे की मी केलं आहे ते बरोबर आहे का, पुढे जाऊन बघाल तर त्याच्या ह्याच्यामध्ये कुठे मला नोकरी मिळत नाही आहे याची समस्या असेल. एखाद्याला नोकरी मिळाली तर तिथल्या स्टाफ बरोबर माझं जमत नाही आहे, लोकांचं प्रमोशन होतं पण माझं होत नाही आहे, मला जॉब चेंज करायचं आहे पण ऑपॉर्च्युनिटी येत नाही. अशा लॉट ऑफ त्यांच्या आयुष्यामध्ये समस्या येतात. दुसरीकडे आपण बघितलं तर सांसारिक त्याच्यामध्ये समस्या असतात. सांसारिक समस्येमध्ये काय, एखादा म्हणेल अहो माझं नोकरी वगैरे सगळं आहे, माझं मनासारखं शिक्षण झालं आहे पण माझं आहे ना की लग्नच जमत नाही आहे आणि विवाह जमण्याकरता म्हणजे मी आता विवाहाकरता इच्छुक आहे गेली 4 वर्ष आणि माझा विवाह होत नाही आहे, माझ्या आयुष्यात समस्या आहे. एखाद्याचं लग्न झालं असेल तर लग्न झाल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं चालू असेल की बाबा माझं मिसेस बरोबर पटत नाही आहे किंवा आम्हाला दोघांना म्हणजे की त्या ह्याच्यामध्ये प्रायव्हसी मिळत नाही आहे. अशा सांसारिक जीवनामध्ये सुद्धा प्रचंड प्रॉब्लेम असतात. म्हणजे की कुणाचं लग्न झालं नाही म्हणून समस्या आहे तर कुणाचं लग्न झालं आहे म्हणून पण समस्या आहे. तर मग या सगळ्या समस्यांना तोंड देत तो पुढे येत असतो. याच्या व्यतिरिक्त समस्या बघितली तर म्हातारपणाच्या याच्यामध्ये प्रॉपर्टी रिलेटेड काही प्रश्न आहेत त्याच्यामुळे समस्या आहेत. याच्या व्यतिरिक्त म्हणजे की प्रत्येक वेळेला मानसिक त्रास होतो आहे, ह्या समस्या आहेत. मग ह्या सगळ्या समस्या घेऊन तो ज्या वेळेला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येतो आहे आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आल्यानंतर आपण सांगतो की आता उपासना व साधना या गोष्टी आहेत त्याला सोल्युशन आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे क्लिअर होईल. मग समोरच्या माणसाला हा प्रश्न जसा आत्ता तुम्हाला पडला की नक्की सायंटिफिक काय प्रोसिजर असेल की ज्या उपासना आणि साधना केल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्णपणे रिलीफ मिळेल, त्याच्यामधून पूर्णपणे आपल्याला फरक पडेल, आपण समाधानी होऊ आणि आपण पूर्णपणे क्लिअर होऊ. तर याच्यामध्ये बघा बेसिकली प्रत्येकाच्या ह्या वेगवेगळ्या असणार. म्हणजे प्रत्येकाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या त्याच्या वयाच्या टप्प्यावरती वेगवेगळ्या असतील पण त्याचं सगळ्याचं जर आपण ॲनालिसिस केलं ना तर बेसिक गोष्ट आपल्या लक्षात येतील की ह्या गोष्टीमुळे ही गोष्ट नाही आहे. आता याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट येते पेशन्स, की लोकांमध्ये पेशन्स अजिबात नसतात. म्हणजे अति घाई आणि संकटात नाही. आपण ज्या वेळेला हायवेला जातो त्यावेळेला पाटी वाचतो बघा की अति घाई आणि संकटात नाही. ही पाटी तुम्हाला प्रवास करण्याकरता नाही आहे, तुमच्या जीवनाकरता आहे, तुमच्या आवश्यक आहे तुझ्या जीवनामध्ये की तुम्ही इतकी घाई करता. त्यांना म्हणतात बघा अरे हा एवढा उतावळा आहे ना की त्या उतावळेपणामुळे सगळं नुकसान होतं. मग तो उतावळेपणा आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये तुमच्यामध्ये पेशन्स नाही आहे. जर तुमच्यामध्ये पेशन्स असतील तर तुम्ही एवढे उतावळे होणार नाही. एखादा पालक त्याच्या मुलाला घेऊन येतो आणि म्हणतो अहो एवढा अस्थिर आहे ना, हा प्रचंड चंचल आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये याच्या चंचलता आणि याच्या धांदरटेपणे त्रास होतो. मग तिथे आपल्या लक्षात येतं की त्याच्या आयुष्यामध्ये म्हणजे की पूर्णपणे अस्थिरता आहे, म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये स्थिरता नाही आहे. मग ती स्थिरता आहे, त्या स्थिरतेकरता वेगळी उपासना आहे. मग तिसरा भाग आपण त्याच्यामध्ये असं बघितलं की एकाग्रता, की कितीतरी लोकांचा फोकसच नाही आहे. म्हणजे त्यांना काय अचीव करायचं आहे, त्यांचा काय मोटिव्ह आहे, त्यांचं डेस्टिनेशन काय आहे, डेस्टिनेशनचा पण त्यांना पत्ता नाही आहे. मग ह्या गोष्टी त्यांना माहिती नसल्यानंतर ते जो प्रवास करत आहेत किंवा जे आयुष्य ते जगत आहेत त्या आयुष्यामध्ये त्यांना इंटरेस्ट राहणारच नाही ना. त्या आयुष्यामध्ये त्यांना त्या गोष्टी मिळणारच नाही ज्या त्यांना प्राप्त होत आहेत आणि म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये त्या समस्या आहेत. मग कुठेतरी एकाग्रता यशोबीजम, त्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी एकाग्रता यायला पाहिजे, तेच यशाचं बीज आहे. मग ती एकाग्रता त्यांच्या आयुष्यामध्ये आणायचं झालं तर मग त्याच्याकरता काय करायला पाहिजे, तर उपासना आणि साधना करायला पाहिजे. मग हे फॅक्टर आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे बघितलं जातो. एखाद्या माणसाच्या याच्यामध्ये येतं की त्याच्यात कॉन्फिडन्सच नाही, अजिबात नाही. मग अशा वेळेला त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आणण्याकरता कुठली गोळी नाही घेऊ शकत तुम्ही. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला 100% ॲस्ट्रॉलॉजिकल मार्गदर्शनच घेणं गरजेचं आहे. आणि ॲस्ट्रॉलॉजिकल मार्गदर्शन याच्यामध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये पूर्णपणे ते निर्भयता देतं. म्हणजे तुमचं कसलं तरी भय आहे आणि त्या भयापोटी, त्या भीतीपोटी तुमच्याकडे कॉन्फिडन्स लेवल नाही आहे. मग ते भय तुमचं बाजूला करायचं आहे, ती भीती
तुमच्या मनातून काढायचे. तर ही गोष्ट ॲस्ट्रॉलॉजी काय करते की ह्या फॅक्टरमध्ये तुम्हाला निर्भयता करते. तुम्ही निर्भय कसे व्हाल त्याप्रमाणे उपासना त्याच्यामध्ये देते. आणि मग त्यामधल्या डिफरंट उपासना साधना करून डेफिनेटली तुमच्यामध्ये पेशन्स निर्माण होतात, तुमच्यामध्ये पूर्णपणे म्हणजे की एकाग्रता येते, तुमच्यामध्ये पूर्णपणे ज्ञानचक्षु येतो की तुमचा ज्ञानचक्षु उमरून होतो, ज्ञान तुम्हाला मिळतं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा इफेक्ट तुमच्यावरती सामंजस्यत्व निर्माण होतं की तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये सॅक्रिफाय करायला शिकता, कुठे 2 पावलं मागे यायचं, कुठे ॲग्रेसिव्ह व्हायचं, ह्या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजतात. आणि ह्या समजून झाल्या की त्याच तुम्ही व्यवहारामध्ये वापरता. आणि ज्यावेळेला तुम्ही त्या व्यवहारामध्ये वापरता तुम्ही डेफिनेट सुखी होता, तुम्ही पूर्णपणे सक्सेसफुल होता. उपासना आणि साधना म्हणजे नेमकं काय आहे यातील फरक हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलेज. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. उपासना आणि साधना याविषयी आज आपण जाणून घेतोय. सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतायत. मुळात उपासना आणि साधना यात नेमका काय फरक आहे सांगू शकाल का? बिलकुल मॅडम. उपासना आणि साधना ह्या दोन्ही बघितलं तर नाण्याच्या एकच बाजू आहेत. किंवा उपासना आणि साधना याच्यामध्ये व शब्द टाकल्यानंतर आपल्याला हा प्रश्नचिन्ह निर्माण होतं की नक्की उपासना म्हणजे काय आणि नक्की साधना म्हणजे काय. तर फरक याच्यामध्ये 100% आहे की साधनेची पहिली पायरी उपासना आहे. म्हणजे साधना तुम्हाला करायची असेल तर उपासनेशिवाय त्याला सुरुवात होऊ शकत नाही. म्हणजे आणि उपासनेमधलं हायेस्ट अंग जर कुठलं असेल तर ते साधना आहे. म्हणजे की उपासना करताना उपासक हळूहळू साधक बनतो आणि मग त्याच्यामध्ये तो साधना करायला लागतो. आता उपासना म्हणजे काय तर नक्की आपण समजून घ्यायला पाहिजे. तर उपासना म्हणजे की जे तुमचं डेली रुटीन आहे ना, म्हणजे आपल्याला लहानपणापासून आपल्यावरती संस्कार आहेत की संध्याकाळी देवाजवळ दिवा उदबत्ती आपण करतो, त्याच्यानंतर देवाच्या आपण पाया पडतो, आपण शुभंकरोती म्हणतो, किंवा घरामध्ये सकाळी म्हणजे की पूर्ण सावरून झाल्याचं, पूर्वीच्या काळी सावरून व्हायचं, त्यानंतर मग रांगोळीचा हे काढलं जायचं, छडा काढला जायचा. आत्तासुद्धा रांगोळी दारापुढे काढली जाते. म्हणजे तर ह्याप्रमाणे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण करतो, दिवा उदबत्ती करणं, रांगोळी काढणं वगैरे किंवा शुभंकरोती म्हणणं, हे सगळे संस्कार झाले आणि हे नित्यनियमन झालं. ह्या गोष्टीच्या याच्यामध्ये तुम्ही हे रेग्युलर करता. म्हणजे पण ते करत असताना असं होतं ना की एखाद दिवस तुम्ही कुठेतरी गेले, नाहीतर तुमच्या घरी पाहुणे आले, त्यांच्याबरोबर तुम्ही गप्पा मारत बसले आणि मग त्याच्यामध्ये ती वेळ टळून गेली की आज अरे शुभंकरोती राहिली माझी. मग राहिली तर ठीक आहे, तुम्ही त्याच्याकरता असं काय नाही केलं, ठीक आहे राहिली तर राहिली. म्हणजे उद्या परत 2 वेळा म्हणणार नाही तुम्ही, उद्या परत तुम्ही तुमच्या रेग्युलर रुटीनमध्ये ती म्हणाल. म्हणजे परंतु आजच्या दिवसाचा खाडा पडला. तर असं जे तुम्ही करता ना, ह्या प्रकारे जे तुम्ही चालता ती उपासना, की त्याला काही नियमन नाही आहे. तुम्ही केली तर केली, तुम्ही नाही केली तर नाही केली, तुम्हाला बस आनंद मिळतोय तेवढंच. मग याच्यामधून साध्य काय होणार आहे? तर याच्यामधून आनंद 100% साध्य होतो. याच्यामुळे तुम्हाला साध्य काय होतं तर तुमचं सात्विकता तुमच्यामध्ये येत राहते. पुण्य हा भाग आपण त्याला म्हणतो की तुम्ही पुण्यवान होत जाता, पुण्य तुमच्याकडे येत जातं. पण याला कुठलं नियमन नाही आहे. ह्याच्याने तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टीमध्ये फरक पडणार नाही आहे किंवा वेगळी काही प्राप्ती तुम्हाला ह्याच्याने होणार नाही. हा बस फक्त तुम्ही सुखकर राहाल, तुम्ही आनंदामध्ये राहाल, ह्याच गोष्टी त्याच्यामध्ये मिळू शकतात. मग आता तुम्हाला लाईफमध्ये मेन पाहिजे की जो मोटिव्ह आहे तो साध्य करता यायला पाहिजे. डेस्टिनेशन आहे त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचता यायला पाहिजे. आणि लाईफमध्ये आता तुम्हाला काहीतरी साध्य करून घ्यायचं आहे, तुम्हाला काहीतरी मिळवायचं आहे. मग ही वेळ ज्यावेळेला येईल ना त्यावेळेला तुम्हाला उपासना जी आहे त्याच्याऐवजी साधनेमध्ये कन्वर्ट करावी लागेल. तर साधना म्हणजे नक्की काय येतं? तर साधना म्हणजे की ही गोष्ट कुठलीही नियमनाने करणं. म्हणजे बॉस 16 शनिवार मी उपास करीनच, मग त्याच्यामध्ये पाहुणे येऊ, मी कुठे पाहुणा जावं, नाही तर कुठे नसेल तर बस जे असेल त्याच्यामध्ये मी फळं खाईन आणि राहीन, पण त्याच्या व्यतिरिक्त मी उपास मोडणार नाही. म्हणजे तर हे नियमन ज्यावेळेला येतं त्यावेळेला नियमना ती येते, त्यावेळेला ती साधना. म्हणजे एरवीच्या वेळेला तुम्ही करताय ती उपासना. पण आता तुम्ही म्हणलं की नाही मी 11 मंगळवार रोज संध्याकाळी 7 वाजता दिवा लावीनच, तर मग मंगळवारी 7 वाजता तुम्ही देवाच्या समोर असणंच ही तुमची साधना झाली आणि तुम्ही दिवा लावणं ही त्याच्यामधली पूर्णपणे तुम्ही केलेली सिद्धता झाली. तर याप्रमाणे साधनेमध्ये जसं आपण उपासनेमध्ये बघितलं की शुभंकरोती वगैरे सगळं आपण नित्यनियमान किंवा संस्कार येतात, तसं साधनेमध्ये कुठल्या साधना येतात तर अग्निहोत्राची साधना येते की तुम्ही अग्निहोत्र करताय. तर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दोन्ही वेळेला ज्यावेळेला तुम्ही म्हणजे की त्यावेळेला अग्निहोत्र करता त्यावेळेला तुम्ही ते अग्निहोत्र करणारच. म्हणजे तर ती तुमची साधना झाली. काही लोक साधनेमध्ये वृक्षारोपणसुद्धा घेतात, वृक्षारोपणसुद्धा साधनेमध्ये येतं की वृक्षारोपणसुद्धा करायला पाहिजे. तर काही लोक नित्यनियमाने दर महिन्याला एक झाड लावतात आणि नुसतं लावत नाही तर त्या झाडाची पूर्णपणे परवरिश, त्याचा पूर्णपणे सांभाळ करतात, त्या झाडाला मोठं करतात. काही जण एकच झाड लावतात आणि ते सांभाळून बसतात, जशी जागा किंवा जसा वेळ अवेलेबल असेल त्याप्रमाणे. तर त्याची पूर्णपणे परवरिश करणं, त्याला पूर्णपणे मोठं करणं, ह्यासारखं जे काम करणं याला साधना म्हणतात. तिसरं साधनेमध्ये पुनश्चरण येतं.
कुठलेही एखादा मंत्र जप असतो की रोज तुम्ही एक शनी महाराजांचा मंत्र म्हणताय, पण साधनेमध्ये असं होतं की रोज एकदा नाही म्हणायचा तुम्हाला. आता तो तुम्हाला काही एक ठराविक दिवसामध्ये, मग 40 दिवस असतील किंवा 21 दिवस असतील, त्याच्यामध्ये त्याची 23,000 संख्या आहे. ती 23,000 संख्या पूर्ण करायची, म्हणजे 23,000 वेळा तुम्हाला त्याचं पुनश्चरण करायचं आहे. हा भाग पूर्णपणे साधनेचा येतो. तर असं ज्या वेळेला ते नियमनामध्ये येईल, असं ज्या वेळेला ती वेळेमध्ये बांधली जाईल, असं ज्या वेळेला की ती कुठल्या तरी संख्येमध्ये बांधले जाईल, त्याला काहीतरी नियमावली येईल, त्याला काहीतरी त्याग येईल, सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्यावेळेला ती साधनेमध्ये येईल. नाही तर उपासना तुमचं आहे अंग असं चाललंय, मजा मस्तीमध्ये तुम्ही पाहुणे गेले, आज नाही केला शनिवारचा उपास, चालेल, तुम्ही उपासकमध्ये आहे, उपासना आहे, बस होतंय. पण ज्यावेळेला तुम्ही एक साधक म्हणून येता, त्यावेळेला मग तो शनिवार तुम्ही कुठेही असो, नाही तर तुमच्याकडे कोणीही असो, तुम्ही उपासाच्या व्रतामध्येच असाल. आणि उपासना ही तुम्हाला आनंद देते, तुम्हाला त्याग कुठला त्याच्यामध्ये करावा लागत नाही. पण साधनेमध्ये आनंद तुम्हाला द्विगुणित होतो, परमानंदाची तुम्हाला प्राप्ती होते, पण त्याच्याबरोबर तुम्हाला त्यागसुद्धा करावा लागतो आणि त्यागी वृत्ती तुमची होते. आणि जेव्हा तुम्ही त्याग करायला लागता ना, आयुष्यामध्ये तुम्ही सुखी व्हायला लागता. हा उपासना आणि साधनेमध्ये मोठा फरक आहे. आणि उपासने साधनेमधला फरक तो तुम्ही सांगितला, पण याच्याने मानवी जीवनावर परिणाम कसे होतात, फायदे कसे एखाद्याला होऊ शकतील? मॅडम 100% उपासना आणि याच्यानी म्हणजे साधनेनी माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतो. आता याच्यामध्ये जर बघितलं ना आपण, तर प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये आपण त्याला समस्या शब्द वापरतोय. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर अध्यात्मामध्ये गेले किंवा पुराणामध्ये गेले तर त्याला पाप शब्द वापरलेला आहे, की प्रत्येकाचं पाप. म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये तुमच्या समस्या किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जे त्रास आहेत, जे व्याप आहेत, जे ताप आहेत, हे सगळे पूर्वीच्या ह्याच्यामध्ये काढले तर त्यांच्या ह्याच्यामध्ये ते पाप होतं. मग हे पाप कशाने होईल, तर हे काया वाचा मने, म्हणजे कायाने म्हणजे शरीराने होईल, वाचनी म्हणजे तोंडाने होईल आणि मनाने होईल. या 3च फॅक्टरने तुमच्याकडनं पाप होऊ शकतं किंवा या 3 फॅक्टरमुळेच तुमच्या आयुष्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. हे तुम्हाला समजलं. मग या 3 फॅक्टरमधनं ज्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये समस्या निर्माण होणार आहेत, तर मग ते काया वाचा मने तुम्ही पूर्णपणे शुद्ध व्हायला पाहिजे. काया वाचा मने तुम्ही पूर्णपणे क्लिअर व्हायला पाहिजे. मग ते क्लिअर होण्याकरता काय करायला पाहिजे, ते संपूर्ण मार्गदर्शन, ते संपूर्ण तुम्हाला या उपासनेमधनं आणि साधनेमध्ये मिळतं. मग त्यातून तुम्ही क्लिअर झाले की आता तुमच्या कायाने कुठलं, म्हणजे तुमच्या शरीराकडनं कुठलं पाप होणार नाही आहे, तुमच्या मनाकडनं कुठलं पाप होणार नाही, तुम्ही असं कोणाला बोलणार नाही की तो दुखावला जाईल. ह्या लेवलपर्यंत तुम्ही आल्याच्या नंतर 24 तत्वांची ही उपासना किंवा साधना तुम्हाला प्राप्ती करून देते. आता 24 ही संख्या खूप महत्त्वाची आहे. 24 संख्येमध्ये बघाल तर आपला जो गायत्री मंत्र आहे, जो हिंदू धर्माचा सर्वात अग्रगण्य मंत्र आणि सर्वात पवित्र मंत्र मानला जातो, त्या गायत्री मंत्राचे तुम्ही अक्षरं काढा. ती अक्षरंसुद्धा 24च आहेत, 24 आहेत. श्री गुरु दत्तात्रयांना आपण सगळेच जण गुरु मानतो. त्यांनी जे गुरु केलेले होते, म्हणजे दत्तात्रयांनी एकूण आयुष्यामध्ये 24 गुरु केले. ते 24 ही संख्येनेच का केले, 24च गुरु का केले, तर ही तत्व जी आहे ती 24 तत्व आहेत. आणि ती 24 तत्व मग आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ही उपासना पूर्णपणे रुजवायला सुरुवात करते, ही साधना रुजवायला सुरुवात करते. मग ती कुठली कुठली तत्व असतील, तर आपण ज्यावेळेला उपासनेमध्ये आणि साधनेमध्ये येतो त्यावेळेला आपण विनयशील बनतो, आपल्यामध्ये शांतता येते, आपल्याला विनय येतो. आणि विनयशीलता आल्याच्या नंतर कसं होतं की ज्यावेळेला तुम्ही एखाद्याला रिस्पेक्ट देता त्यावेळेला तोही तुम्हाला रिस्पेक्ट करायला लागतो. तुम्ही विनयशील होता, तुम्ही लोकांचा रिस्पेक्ट करायला लागता, दुसऱ्याला रिस्पेक्ट द्यायला लागता. हा तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. दुसरा बदल हा तुमच्यामध्ये होतो की तुम्ही एकाग्रता यशोभिजम, तुमच्यामध्ये एकाग्रता पूर्णपणे येते. तिसरा फरक त्याच्यामध्ये येतो की तुमच्यामध्ये निर्भयता येते, तुम्ही निर्भय होता. चौथी गोष्ट म्हणजे उपासना आणि साधना तुम्हाला बलशाली बनवते, तुमच्यामध्ये बल यायला सुरुवात होतं. त्याचबरोबर पुरुषार्थ तुमचा जागृत करते, तुमच्याकडे पुरुषार्थ येतो, म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष या 4ही गोष्टींची प्राप्ती तुमच्यामध्ये पूर्ण भावाने येते, तुमच्यामध्ये पुरुषार्थ येतो. त्याच्याबरोबर चातुर्य तुमच्यामध्ये येतं. उपासना आणि साधना हा मूलभूत घटक असा आहे की जसं तुम्ही एकाग्र व्हायला लागता, जसजसे तुम्ही स्वतःची मेडिटेट व्हायला लागता, त्यावेळेला या गोष्टी ॲटोमॅटिक या तुमच्यामध्येच आहेत. उपासना आणि साधना फक्त ते ॲक्टिव्ह करते, ते जागृत करते. त्या जागृतीमध्ये काय होतं, तर तुम्हाला तुमच्यामधलं एक एक अंग कळायला लागतं आणि मग त्याच्यामुळे चातुर्य तुमच्या अंगामध्ये येतं. चाणक्य नीती आपण जे म्हणतो की चाणक्य असते एखादी व्यक्ती, की शार्पनेस, तो शार्पनेस तुमच्यामध्ये पूर्णपणे येतो. आणि याच्याबरोबर तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे काय निर्णय घ्यायचा आहे किंवा नाही घ्यायचा, ह्या सगळ्या गोष्टीला एक जे मानसिक धैर्य तुम्हाला लागतं, ते मानसिक धैर्य तुम्हाला मिळतं. उपासना आणि साधना या तुम्हाला पूर्णपणे आशावादी बनवतात, तुमच्यामध्ये आशावाद पूर्णपणे येतो, तुम्ही पॉझिटिव्ह पूर्णपणे होता. आणि कुठलीही गोष्ट, कुठलीही समस्या असो किंवा कुणालाही कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन करायचं असो, त्या मार्गदर्शनाकरता तुम्ही सक्षम होता आणि समाजाची तुमच्याकडे बघण्याची दृष्टी पूर्णपणे बदलते. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना सुंदर दिसायला आवडतं, पण सुंदर दिसणं फक्त मेकअपनी होतं असं नाही, म्हणजे तेजोमयता, तुमचं तेज पण असं पाहिजे की त्या तेजाने सुद्धा तुम्ही सुंदर दिसायला पाहिजे. त्या तेजाच्या पाठीमागे लोक म्हणजे की तुम्हाला वाहवा करणारी मिळाली पाहिजे. तर ते तेज जे आहे ते तेजसुद्धा तुम्हाला उपासने आणि साधने
साधनांनी प्राप्त होतं. अशी एकूण 24 तत्व आहेत. ही 24च्या 24 तत्व तुम्हाला उपासने आणि साधनेमध्ये प्राप्त होऊ शकतात. फक्त एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की कुठली उपासना करायची, कुठली साधना करायची हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि ही उपासना आणि साधना तुमच्या कर्मावरती किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्ही जगताय त्याच्यावरती आहे पूर्णपणे. एक आहे ना मॅडम, रिटायर शिक्षक होते आणि रिटायरमेंट झाल्याच्या नंतर मग घरी सगळ्यांनी प्रेशर केलं की आता तुम्ही काहीतरी देवाचं वगैरे करायला पाहिजे, तुम्ही काहीतरी उपासना करायला पाहिजे, तुम्ही आता कुणाला तरी विचारा. आणि मग ते ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आले. आता मुळात त्यांचा म्हणजे की जो पिंड होता त्या पिंडाने ते म्हटलं की माझा आहे ना फारसा काही या गोष्टीवरती विश्वास नाही, अवडंबर आणि कर्मकांड मला करायचंच नाही, तर मला अशी सोपी काहीतरी साधना सांगा जी मला करता येईल म्हणून. तर मी त्यांचं सगळं बोलणं ऐकल्यानंतर आहे ना माझ्या लक्षात आलं की ते खूप फटाफट श्वास घेत आहेत, म्हणजे की या माणसाला ब्रिदिंगचा नक्की प्रॉब्लेम आहे म्हणजे. तर मी त्यांना म्हटलं काका तुम्ही थोडे शांत व्हा, तुम्हाला पाणी वगैरे देऊ का, तुम्हाला श्वासाचा काही त्रास आहे का. ते म्हटलं मला दम्याचा त्रास आहे म्हणून. त्यांना दम्याचा त्रास होता. मग पाणी वगैरे प्यायला दिलं. म्हटलं काका तुम्हाला आहे ना अवडंबर करायचं नाही ना, एकच काम करा, तुम्ही गीता घ्या आणि गीता वाचायला सुरुवात करा, गीता लिहायला सुरुवात करा, तुम्ही रोज गीता लिहायची. ठीक आहे चालेल, हे जमू शकतं. मग कधी लिहायची. म्हटलं तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, पण जो वेळ तुम्ही काढाल त्या वेळेमध्ये गीता लिहून व्हायला पाहिजे. मग तुम्ही सकाळी 1 तास काढा, दुपारी काढा, संध्याकाळी काढा, जेव्हा पाहिल त्यावेळेला. मग ते म्हटले दुपारी 3 ते 4 चालेल का. मी म्हटलं 100% चालेल. मग ते गेले आणि मग त्यांनी त्या गीतेचं ते चालू करायला लिहायला सुरुवात करणार दुसऱ्या दिवशी. मग सगळी मार्केटमधनं तयारी, वही वगैरे काही सगळं घेतलं असेल, पेन वगैरे. आणि मग 3 ते 4च्या वेळेला ते लिहायला बसले आणि लिहायला बसले. त्याच दिवशी संध्याकाळी लिहून माझ्याकडे आले आणि आल्यानंतर त्यांचे डोळे पाणावलेले होते, थोडेसे असे म्हणजे की भावनाशील झाले. ते म्हटलं काय झालं काका, नाही सुरुवात केली का. अरे बोले बिलकुल केली म्हणून. बोले मला आहे ना रात्रीमध्ये ते सगळं डोक्यात भिनत होतं की मला गीता लिहायला सांगितली आहे. आणि मला आठवलं की माझ्या लहानपणी आहे ना माझ्या वडिलांचे गुरु आमच्या घरी यायचे. तर मी 2 वेळा त्यांना भेटलेलो होतो. तर पहिल्या वेळेला आहे ना त्यांनी मला विचारलं की बाळा कसा आहेस तू, आणि एक काम कर ना, मला याच्यावरती काहीतरी लिहून दे म्हणून तुझ्या हाताने. तर म्हणे आता मी त्यावेळेला साधारण म्हणजे की 2री-3रीला असेल, तर 2री-3रीचा मुलगा काय लिहून देणार. तर मी माझं पूर्ण नाव आणि पत्ता लिहून दिला. तर माझा हस्ताक्षर बघून ते म्हणले की अरे तुझं हस्ताक्षर खूप खराब आहे म्हणून तू एक काम कर, आता ही गीता घे आणि तू गीता लिहायला सुरुवात कर. मी त्याच्यानंतर ती गीता कधी वाचली नाही आणि मी कधी लिहिली नाही. त्याच्यानंतर आज आयुष्यामध्ये मी ज्यावेळेला रिटायर झालो, म्हणजे माझी 40 वर्ष नोकरी झाली, माझा संसार झाला, मुलं बाळा झाली, या सगळ्या गोष्टी करून आज म्हणजे कुठेतरी मी 62व्या वर्षी 61व्या वर्षी तुमच्याकडे आलो आहे. आणि त्यावेळेला ज्यावेळेला मी अध्यात्माच्या दारात उभा राहिलो की मी काहीतरी करायचं, तर मला तेच मार्गदर्शन मिळतं जे मला त्यावेळी मिळालं. इथे त्यांचा आता विश्वास वाढायला सुरुवात झाला आणि मग डेफिनेटली ते 3 ते 4 गीता लिहित आहेत. आणि मग त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये कुठे त्यांना पेन्शनचा प्रॉब्लेम आहे, कुठे दम्याचा त्रास आहे. आता त्या 1 तासामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये इतका सहजपणा आला ना की जी घाई उतावळेपणा होता, पेशन्स नव्हते, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये या उपासने साधनेमध्ये यायला लागली. आता उपासना नॉर्मल आहे बघा की गीता लिहायची, पण ती साधनेमध्ये की रोज लिहायचीच आहे. 3 ते 4मध्ये एक्सक्यूज काही नाही, तुम्ही कुठेही असाल तुम्ही गीता घेऊन लिहायला बसायचं आहे. मग ती गोष्ट एकदा चालू झाल्याच्या नंतर मग त्यांचे पेन्शन ॲटोमॅटिक चालू झाली. ॲटोमॅटिक म्हणजे की त्याला गती मिळाली. ज्यावेळेला ते स्थिर झाले त्याच्यावेळेला सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. त्यांचं आजार पण कमी झालं, त्यांना आणखीन काहीतरी करावंसं वाटायला लागलं. आणि मग ते म्हणले की नाही आता तुम्ही मला गुरुमंत्र द्या, मी त्या गुरुमंत्राची साधना करेन. म्हणजे साधना व उपासना ही एवढ्या अँगलनी तुमच्यावरती इफेक्ट करते. नक्कीच खऱ्या अर्थाने तुम्ही सुद्धा गुरुजींचं मार्गदर्शन घेऊ शकता. पनवेल आणि दादर या दोन्ही सेंटरवर जाऊ शकता. याशिवाय पुण्याला सुद्धा गुरुजी असणार आहेत. तारीख पुन्हा एकदा लिहून घ्या, 20, 21 आणि 22 ऑगस्ट या दिवशी गुरुजी पुण्याला असणार आहेत. तर नक्कीच तुम्ही त्यांना भेटू शकता. खरंच तुम्ही इथे आलात, खूप छान मार्गदर्शन केलं, मनापासून धन्यवाद. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.